हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. ओके, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे इकॉनॉमिक्स मधले IMP क्वेश्चन्स, ज्याला आपण मराठीमध्ये अर्थशास्त्रामधील महत्त्वाचे प्रश्न म्हणू शकतोय. बऱ्याच विद्यार्थ्यांना फार उत्सुकता होती की सर इकॉनॉमिक्स OC SP चे IMP क्वेश्चन्स वर व्हिडिओ तुम्ही कधी बनवणार. तर त्यातला फर्स्ट व्हिडिओ आहे जो इकॉनॉमिक्सच्या IMP क्वेश्चन वर असेल. इकॉनॉमिक्सचे सुद्धा तुम्हाला नोट्स किंवा त्याचे सुद्धा तुम्हाला एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ नक्की मिळतील एक 8 ते 10 दिवसामध्ये. त्याच्या आधी बऱ्याच जणांची प्रिलिम एक्झाम वगैरे आलेली आहे, त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. बोर्ड एक्झामसाठी हे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. जर हे क्वेश्चन जर परफेक्ट केला तर तुम्ही 90+ इझिली 90+ मार्क्स सहज अचीव करू शकताय. ओके, जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा. फक्त स्किप करून स्क्रीनशॉट काढण्यात काहीच अर्थ नाही. सर, मी जे बोलतोय ना त्या प्रत्येक शब्दाला काही ना काही मीनिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. ओके, जर काही डाऊट्स असतील तर माझा पर्सनल नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय आणि डाऊट्स काय असतील ते सॉल्व्ह करून घेऊ शकताय. सर, अर्थशास्त्रामधील महत्त्वाचे प्रश्न आहेत. मराठी आणि इंग्लिश दोन्ही मीडियम मध्ये हा व्हिडिओ कव्हर झालेला आहे. ओके सर, जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे इंग्लिशमध्ये इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, मराठीमध्ये आपण म्हणणार सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, जो सर मिनिमम 7 मार्क्ससाठी आणि मॅक्झिमम 10 मार्क्ससाठी. ओके सर, कोणते प्रश्न इथं महत्वाचे आहेत? एक म्हणजे फीचर्स ऑफ मायक्रो और मॅक्रो इकॉनॉमिक्स. सर, सूक्ष्म किंवा स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये काय आहे, हा प्रश्न महत्वाचा आहे. ओके, त्यानंतर सर सेकंड क्वेश्चन मी काढलेला आहे तो म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो और मॅक्रो इकॉनॉमिक्स. सर, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र यांचं महत्व काय आहे? एक तर वैशिष्ट्य करावे लागतील तुम्हाला सर, आणि सेकंड म्हणजे महत्व करावं लागेल. आणि महत्वाचा क्वेश्चन आहे तो म्हणजे सर डिफरन्स बिटवीन मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, स्थूल आणि सूक्ष्म अर्थशास्त्र यामध्ये काय फरक आहे? सर, हा प्रश्न 2 मार्क्ससाठी येऊ शकतोय. त्यानंतर जो तुमचा ऍग्री और डिसऍग्री आणि विथ रिझन लिहायचा आहे की तुम्ही सहमत आहात की नाही, सहकारण स्पष्ट करा, त्याच्यामध्ये सर 4 मार्क्ससाठी सुद्धा हा क्वेश्चन आलेला आहे. जर 2023चा क्वेश्चन पेपर काढून बघितला तर हा क्वेश्चन तिथं 4 मार्कला आलेला आहे की कोणता सर, की देर इज नो एनी डिफरन्स बिटवीन मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. स्थूल आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणताही फरक नाहीये. सर, याचा आन्सर येणार डिसऍग्री आणि तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहावं लागेल. सर, ऍग्री डिसऍग्री किंवा पूर्ण क्वेश्चन पेपरचं सोल्युशन आणि कसं लिहायचं आहे सर आम्हाला अजून जमत नाहीये, प्लीज तुम्ही एक्सप्लेन कराल का? तर यस, त्यासाठी तुम्हाला नक्की एक 4 दिवसामध्ये व्हिडिओ मिळून जाणार की सर इकॉनॉमिक्स असेल तर त्याचं आम्ही सोल्युशन कशा पद्धतीने प्रेझेंट करायचं, किती पॉईंट कव्हर केले पाहिजे, 4 मार्क्ससाठी सर किती पॉईंट आले पाहिजे. ओके, त्यानंतर डिफरन्ससाठी किती पॉईंट आले पाहिजे, त्यानंतर सर एक्सप्लेनेशन विथ एक्सप्लेनेशन ऍग्री डिसऍग्री म्हणजे सहमत आहात की असहमत आहात, सहकारण स्पष्ट करा, यासाठी किती मुद्दे आले पाहिजेत, आणि शेवटचा जो ब्रॉड क्वेश्चन आहे मोठा प्रश्न, तिथं सर किती पॉईंट कव्हर झाले पाहिजे, याचा तुम्हाला नक्की व्हिडिओ मिळणार. तर सर, पहिल्या चॅप्टरमध्ये मी हे 3 क्वेश्चन काढलेले आहेत. एक म्हणजे फीचर्स, सेकंड म्हणजे इम्पॉर्टन्स आणि थर्ड म्हणजे डिफरन्स. ओके सर, हे 3 क्वेश्चन परफेक्ट करा, इथं तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क्स मिळून जातील. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. यस सर. त्यानंतर मित्रांनो, जो सेकंड नंबरचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये युटिलिटी अनालिसिस किंवा आपण त्याला उपयोगिता विश्लेषण म्हणतोय मराठीमध्ये. सर, मिनिमम 7 मार्क्ससाठी आहे, मॅक्झिमम 10 मार्क्स आहेत. बरोबर सर, कोणते क्वेश्चन महत्वाचे आहेत? टाइप्स ऑफ युटिलिटी, सर उपयोगितेचे प्रकार कोणते आहेत? ओके, आणि हा क्वेश्चन सर डिफरन्ससाठी पण येऊ शकतोय, फरक स्पष्ट करासाठी सुद्धा हा क्वेश्चन असू शकतोय. सर, उपयोगितेचे कोणते 2 प्रकार दिले जातील आणि सांगितलं जाईल यामधला फरक स्पष्ट करा. त्यामुळे तुम्हाला हा क्वेश्चन परफेक्ट असणे महत्वाचे. सेकंड म्हणजे सर रिलेशनशिप बिटवीन टोटल अँड मार्जिनल युटिलिटी, एकूण आणि सीमांत उपयोगिता यामधील संबंध. सर, एक्झाम मध्ये क्वेश्चन येतोय 4 मार्क्ससाठी, बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या 4 मार्क्सचं फार एकदम म्हणतो ना आपण टेन्शन लागून जाते. कुठलं सर? ऍग्री और डिसऍग्री विथ स्टेटमेंट, आपल्याला ऍग्री आहे की डिसऍग्री आणि रिझन द्यायचे असतात. ओके, त्यामध्ये हा क्वेश्चन येऊ शकते सर देर इज नो एनी डिफरन्स बिटवीन टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी. सर, फॉल्स आहे किंवा डिसऍग्री. ओके सर, सीमांत आणि एकूण उपयोगितामध्ये कोणताही संबंध नाहीये, या विधानाशी आपण असहमत असणार. सर, आणि का असहमत असणार त्याचं जे आन्सर आहे तुम्हाला बुकमध्ये दिलेला आहे. हा क्वेश्चन परफेक्ट करा, तुम्हाला 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन येण्याची सगळ्यात जास्त शक्यता यावर्षी आहे. त्यानंतर सर लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. सर, तुम्हाला लॉ परफेक्ट करावा लागेल डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीचा. ओके, त्यासोबत सर जे अझम्पशन्स आहेत, जे एक्सेप्शन्स आहेत, अपवाद म्हणतोय आपण त्याला,
गृहीतके म्हणतोय ते सुद्धा परफेक्ट करावं लागेल सर. कारण जेव्हा तुम्ही अपवाद आणि गृहीतके म्हणजे अझम्पशन आणि एक्सेप्शन परफेक्ट करणार तेव्हा सर तो सुद्धा क्वेश्चन तर फार महत्वाचा आहे की देर इज नो एनी एक्सेप्शन्स फॉर डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. डिसएग्री है ना, की जर घटत्या सीमांत उपयोगितेला कोणताही अपवाद नाहीये तर असहमत आहात. आणि का असहमत आहात तर त्याची तुम्हाला जे काही कारण आहे ते द्यावे लागतील इथं. अशा पद्धतीने सर हे 3 क्वेश्चन मी या टॉपिक मध्ये काढलेले आहेत. हे 3 क्वेश्चन जर परफेक्ट केला तर सर आपल्याला चांगल्या पद्धतीने आउट ऑफ 4 मार्क्स मिळतील. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. त्यानंतर सर पुढचा जो मुद्दा आहे किंवा पुढचा जो टॉपिक आहे तो आहे डिमांड अनालिसिस, मागणीचे विश्लेषण, जो सर मिनिमम 8 मार्क्सला आहे आणि मॅक्झिमम 12 मार्क्सला आहे. ओके सर, यातला ब्रॉड क्वेश्चन मोठा प्रश्न यातला आपल्याला एक्झाम मध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे. तयारी चांगली असली पाहिजे. सर कोणते कोणते क्वेश्चन्स आहेत? एक तर रिझन्स जस्टिफाईंग डाऊनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व. सर मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे खाली येण्याची कारणे काय आहेत? सर मग इथं पुन्हा तोच क्वेश्चन, जास्त महत्वाचा तोच क्वेश्चन आहे सर. तर विद्यार्थ्यांना नाही कळत की त्यामध्ये काय क्वेश्चन विचारला जाणार, कोणता प्रश्न येणार. ओके, की सर डिमांड कर्व स्लोपिंग डाऊन फ्रॉम लेफ्ट टू राईट जस्टिफाय करावं लागेल तुम्हाला. ऍग्री आहात, जस्टिफाय करावं लागेल. त्याची रिझन सर कोणते ते तुम्हाला करावं लागेल. सेकंड म्हणजे सर टाइप्स ऑफ डिमांड आहे आणि डिफरन्स साठी सुद्धा हा क्वेश्चन फार महत्वाचा आहे. मागणीचे प्रकार सर है ना, डायरेक्ट डिमांड आहे, इनडायरेक्ट आहे सर, प्रत्यक्ष मागणी आहे, अप्रत्यक्ष मागणी आहे, यातला फरक पण स्वतः आपल्याला विचारला जाऊ शकतोय. तसं 2 मार्कला कोणती कन्सेप्ट आयडेंटिफाय करा, एक्सप्लेनेशन द्या, त्यासाठी सुद्धा हे फार महत्वाचं आहे, परफेक्ट करावं लागेल. सर त्यानंतर डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड, मागणी निर्धारित करणारे घटक. ओके सर हे पॉइंट परफेक्ट करा, प्रत्येक क्वेश्चन साठी हे महत्वाचं आहे तुम्हाला. देन सर लॉ ऑफ डिमांड, मागणीचा नियम करावा लागेल. सर मागणीचा नियम कसा लिहायचा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाहीये. ओके, जेव्हा आपण बघणार ना इकॉनॉमिकचा पेपर कसा लिहायचा आहे त्या सर व्हिडिओमध्ये आपण मागणीचा नियम असेल, त्यानंतर लॉ ऑफ सप्लाय असेल सर पुरवठ्याचा नियम, डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी असेल, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, हे कसं लिहायचं असतंय सर याबद्दल नक्की डिटेल्स मध्ये आपण तेव्हा डिस्कशनला घेणार. त्यानंतर सर व्हेरिएशन म्हणजे एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन किंवा चेंजेस म्हणजे इन्क्रीज अँड डिक्रीज इन डिमांड, हा सुद्धा सर महत्वाचा क्वेश्चन एकदा 8 मार्क्ससाठी येऊन गेलेला आहे. म्हणजे सर मागणीतील विचलन आणि मागणीतील बदल स्पष्ट करा, हे 8 मार्क्ससाठी तुम्हाला येऊ शकतं. ओके, तर हे क्वेश्चन आपण इथं कव्हर करायचे आहेत महत्वाचे. त्यानंतर सर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, मागणीची लवचिकता. सर 8 to 12 मार्क्ससाठी बरेच क्वेश्चन आहेत सर, फक्त मी 2च काढलेले आहेत, परफेक्ट करा. सर एक म्हणजे टाइप्स ऑफ प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. सर मला पर्सनली असं वाटतंय ना या वर्षी बोर्ड एक्झाम मध्ये हा क्वेश्चन प्रिंटेड झालेला आहे सर. कोणता? टाइप्स ऑफ प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, मागणीच्या लवचिकतेचे किंमत लवचिकतेचे प्रकार. सर 5 प्रकार आहेत, 5 प्रकार आहेत, विथ ग्राफ विथ एक्झाम्पल तुम्हाला हे स्पष्ट करायचे आहेत, एक्सप्लेन करायचे सर. सेकंड मी इथं क्वेश्चन कव्हर केलेला आहे तो म्हणजे फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक किंवा मागणीच्या लवचिकतेवर परिणाम करणारे घटक आपण असं सुद्धा म्हणू शकतोय. हे दोन्ही क्वेश्चन सर या टॉपिक मध्ये महत्वाचे आहेत आणि 12 मार्क्स साठी मित्रांनो तुम्ही एक क्वेश्चन इझिली करू शकता. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. त्यानंतर बघा जर तुम्ही व्हिडिओ स्किप करत असाल तर नाही कळणार, जे मी बोलतो ना प्रत्येक शब्द महत्वाचा आहे सर. सप्लाय अनालिसिस किंवा आपण त्याला पुरवठा विश्लेषण म्हणतोय, हा सुद्धा मिनिमम 7 मार्क आणि मॅक्झिमम 10 मार्कचा चॅप्टर आहे. ओके सर, इथं पण मी 2च क्वेश्चन काढलेत. एक म्हणजे डिफरन्स बिटवीन डिमांड अँड सप्लाय, मागणी आणि पुरवठा यामध्ये काय फरक आहे सर, 2 मार्क्ससाठीचा क्वेश्चन आहे किंवा मे बी 4 मार्क्ससाठी येऊ शकतो. 4 मार्क्ससाठी म्हणजे सर सहकारण स्पष्ट करा. ओके, ऍग्री ऑर डिसऍग्री विथ रिझन, त्यामध्ये हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी पण येऊ शकतो. सेकंड आहे सर लॉ ऑफ सप्लाय, पुरवठ्याचा नियम कोणता आहे सर, यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. मे बी 4 मार्क्ससाठी लॉ ऑफ सप्लाय आपल्याला एक्झाम मध्ये येऊ शकतो. ओके, तयारी चांगली करा, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. त्यानंतर सर पुढचा जो कंटेंट आहे तो म्हणजे फॉर्म्स ऑफ मार्केट, बाजाराचे प्रकार. सर मिनिमम 7 मार्क आहेत आणि मॅक्झिमम 10 मार्क्स आहेत, याला सुद्धा सेम. सर काय काय आहे? फीचर्स ऑफ ओलिगोपॉली, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणजे सर अल्पाधिकार किंवा मक्तेदारयुक्त बाजारपेठेची वैशिष्ट्ये. मला पर्सनली असं वाटते ना की मक्तेदारयुक्त बाजाराची वैशिष्ट्ये यावर्षी एक्झाम मध्ये आलेला असणार क्वेश्चन, मे बी 4 मार्क्ससाठी. किंवा मी अजून काढलेला आहे ते म्हणजे फीचर्स ऑफ प्युअर किंवा परफेक्ट कॉम्पिटिशन
अँड मोनोपॉली कॉम्पिटिशन. सर पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी स्पर्धा याची वैशिष्ट्य काय आहे? ओके सर, हे सुद्धा परफेक्ट करावं लागेल. तसं सर महत्वाचा एक क्वेश्चन आहे, प्राइस डिटर्मिनेशन अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. सर पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती. सर 8 मार्क्ससाठी हा सुद्धा क्वेश्चन भरपूर स्ट्रॉंग मानला जाऊ शकतो. आणि सर शेवटी आहे डिफरन्स बिटवीन व्हेरियस मार्केट, बाजारातील फरक. सर मग मराठीमध्ये आपण म्हणू शकतो पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी स्पर्धा, मक्तेदारी युक्त, मक्तेदारी अल्पाधिकार, बरोबर. परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉलिस्टिक, ओलिगोपॉली. सर कोणताही डिफरन्स आपल्याला 2 मार्क्ससाठी येऊ शकतोय. जर तुम्ही परफेक्ट केला असेल तर 2 मार्क तुमचे काय होऊन जातील सर, कव्हर होऊन जातील. डन. यस, आपण याचे पूर्ण डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवणारच आहोत शेवटी. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय या टॉपिकचे IMP क्वेश्चन्स जे काय आहेत ते. त्यानंतर सर पुढचा जो कंटेंट आपण कव्हर केलेला आहे तो म्हणजे इंडेक्स नंबर, निर्देशांक. सर मिनिमम 8 मार्क्स आहेत, मॅक्झिमम 11 मार्क्स आहेत. 8 मार्क्स साठी या टॉपिकचा सुद्धा क्वेश्चन तितकाच महत्वाचा ठरू शकतोय. एक आहे कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर. सर निर्देशांकाची रचना कशी केली गेलेली आहे, ओके, महत्वाचा प्रश्न आहे. सेकंड आहे सर इम्पॉर्टन्स ऑफ इंडेक्स नंबर इन इकॉनॉमिक्स. निर्देशांकाचे अर्थशास्त्रामधील महत्व, हा सगळ्यात जास्त महत्वाचा क्वेश्चन आहे 8 मार्क्ससाठी. त्यानंतर सर लिमिटेशन्स ऑफ इंडेक्स नंबर, निर्देशांकाच्या मर्यादा. एक्झाम मध्ये 4 मार्क्ससाठी येऊ शकतो. सर निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाही आहेत. देयर इज नो एनी लिमिटेशन्स फॉर इंडेक्स नंबर. सर डिसएग्री. मग तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये काय करावं लागेल, हे पॉइंट एक्सप्लेन करावे लागतील सर, मग जाऊन तुम्हाला 4 मार्क मिळतील. ओके, अशा पद्धतीने या टॉपिक मध्ये 3 क्वेश्चन्स जे आहेत ते मी महत्वाचे इथं फॉर्म केलेले आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा सुद्धा. ओके, जेव्हा मी साईड लावेल तेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला, म्हणजे पुन्हा पुन्हा सांगायची वेळ नाही आली पाहिजे. ओके, त्यानंतर सर नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न. मिनिमम 8 मार्क्स आणि मॅक्झिमम 12 मार्क्स. सर इथं सुद्धा एक तुम्हाला IMP 8 मार्क्स साठीचा क्वेश्चन बघायला मिळू शकतोय. तो कोणता असेल ते सुद्धा आपण डिस्कशन करणार. एक म्हणजे फीचर्स ऑफ नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य. सर 8 मार्क्सचा क्वेश्चन नाहीये, पण तुम्हाला 4 मार्क्स साठी वगैरे येऊ शकतोय. डिफरंट कन्सेप्ट ऑफ नॅशनल इन्कम आहे, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना. सर त्याच्यामध्ये GDP आहे, नॅशनल प्रोडक्ट, डोमेस्टिक प्रोडक्ट वगैरे आहे. ओके, देन सर सगळ्यात महत्वाचा जर क्वेश्चन कोणता म्हटला तर तो हा आहे सर 8 मार्क्स साठी, डिफिकल्टीज इन मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम, थिअरॉटिकल अँड स्टॅटिस्टिकल किंवा प्रॅक्टिकल म्हणतो. सर राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी कोणत्या आहेत. ओके, सर ह्या अडचणी तुम्हाला डिटेल्स मध्ये लिहायच्या आहेत. सर क्वेश्चन 8 मार्कला आला तर आम्ही दोन्ही लिहायचं का, इतर म्हटलं जाईल थिअरॉटिकल लिहा तर थिअरॉटिकल लिहा, प्रॅक्टिकल किंवा स्टॅटिस्टिकल म्हटलं तर ते लिहा. सर दोन्ही पण विचारलं तर यातले 4 आणि यातले 4 पॉईंट लिहायचं आणि 5व्या पॉईंट मध्ये घ्यायचं अदर डिफिकल्टीज. ओके, हे आपण नंतर पूर्ण डिटेल्स मध्ये बघणार आहोत जेव्हा आपण चालू करणार. 3 क्वेश्चन आहे सर, परफेक्ट करून घ्या, 12 मार्क होतील. त्यानंतर सर पुढचा जो कंटेंट इथं आहे तो म्हणजे पब्लिक फायनान्स इन इंडिया, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. मिनिमम 8 मार्क्स साठी आहे सर आणि मॅक्झिमम 12 मार्कचा क्वेश्चन आहे. 12 मार्क मिळणार तुम्हाला. याच्यामध्ये एक तर डिफरन्स बिटवीन पब्लिक अँड प्रायव्हेट फायनान्स. सर सार्वजनिक व खासगी वित्त व्यवहार यामध्ये काय फरक आहे, हा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतोय. सेकंड आहे सर रिझन्स फॉर ग्रोथ इन पब्लिक एक्सपेंडिचर. सगळ्यात जास्त महत्वाचा क्वेश्चन आहे ना या टॉपिकचा तो हा आहे सर 8 मार्क्स साठीचा, रिझन्स फॉर ग्रोथ इन पब्लिक एक्सपेंडिचर. सर शासनाच्या सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याची कारणे काय आहेत, ती कारणे तुम्हाला द्यावी लागतील. त्यानंतर सर नॉन टॅक्स रेव्हेन्यू सोर्सेस, करेत्तर उत्पन्नाचे स्रोत. एकतर कर आहे आणि एक करेत्तर आहे, तर करेत्तर जे स्रोत आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करावे लागतील. शेवटी आहे सर डिफरन्स बिटवीन इंटरनल अँड एक्सटर्नल डेट, अंतर्गत व बाह्य कर्ज यातील फरक. सर अंतर्गत आणि बाह्य कर्ज यातील फरक हा सुद्धा महत्वाचा क्वेश्चन आहे. ओके, तर अशा पद्धतीने या टॉपिक मध्ये हे IMP क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील समोर स्क्रीनवर. त्यानंतर सर जो पुढचा कंटेंट आहे तो म्हणजे मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट, भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. सर मिनिमम 8 मार्क्स, मॅक्झिमम 11 मार्क्स आहेत. डिफरन्स बिटवीन मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट. सर नाणे बाजार आणि भांडवल बाजार यातील फरक स्पष्ट करण्यासाठी येऊ शकतो. फंक्शन्स ऑफ RBI. सर RBI ची कार्य. ओके, फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक. OC मध्ये केला असेल ना, इथं वेगळं करू नका सर, जे OC मधलं आहे इथं कॉपी पेस्ट करायचंय आपल्याला. कमर्शियल बँकची फंक्शन्स, व्यापारी बँकांची कार्य म्हणतोय.
रोल ऑफ मनी मार्केट इन इंडिया. सर मनी मार्केटचं इंडियामध्ये काय रोल आहे? ओके, भारतातील नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा. यावर सुद्धा आपल्याला सर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर सर शेवटचं आहे ते म्हणजे फॉरेन ट्रेड इन इंडिया, भारताचा विदेशी व्यापार. मिनिमम 4 आणि मॅक्झिमम 6 मार्क आहेत सर. रोल ऑफ फॉरेन ट्रेड इन इंडिया, विदेशी व्यापाराची भूमिका स्पष्ट करा. हा प्रश्न महत्वाचा ठरेल इथं. पुढचा आहे तो म्हणजे कॉम्पोजिशन अँड डायरेक्शन ऑफ इंडियन फॉरेन ट्रेड, भारताच्या विदेशी व्यापाराची रचना व दिशा स्पष्ट करा. ओके सर, तर अशा पद्धतीने हे पूर्ण सगळे आयएमपी क्वेश्चन्स आहेत जे आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आपण इकॉनॉमिक्सच्या डिटेलमध्ये सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 6 ते 7 व्हिडिओ सगळ्या पूर्ण ह्याच्यावर मिळून जातील सिलेबसवर. ते व्हिडिओ सुद्धा नक्की बघा, जेणेकरून कसं लिहायचं आहे, काय लिहायचं आहे, सर काय विचारल्यावर आपण कशा पद्धतीने फेस करणार, हे सगळं आपण तिथे डिटेलमध्ये बघणार आहोत. सेकंड म्हणजे सर इकॉनॉमिक्सचा पेपर कसा लिहायचा आहे, कोणत्या क्वेश्चन मध्ये किती पॉईंट आले पाहिजेत, कशा पद्धतीने एक्सप्लेनेशन असलं पाहिजे, आमची लँग्वेज कशी असली पाहिजे, कारण शिक्षक सांगतात ना बुकची आहे तशी लँग्वेज कॉपी पेस्ट केली पाहिजे, तुमच्या थापा चालत नाही. सर चालणार, तुमची मतं सुद्धा चालणार, पण कुठं चालणार हे जास्त महत्वाचं आहे. सगळीकडे तुमचं मत नाही चालणार किंवा सगळीकडे बुकिश जी लँग्वेज आहे ती पण नाही चालणार. सर काही ठिकाणी बुकची लँग्वेज जी आहे ती ऍज इट इज पाहिजे आणि काही ठिकाणी तुम्ही तुमचे सुद्धा मत काय करू शकता तिथं एक्सप्लेनेशन मध्ये घालू शकता. ओके, तर अशा पद्धतीने हा आयएमपी क्वेश्चन्स ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्रातले महत्वाचे प्रश्न, यावर एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तुम्हाला ओसी, एसपी आणि जर तुमचं कोऑपरेशन असेल तर नक्की कमेंट करा की सर कोऑपरेशन आहे. जास्तीत जास्त जर कोऑपरेशनचे कमेंट असतील तर आपण कोऑपरेशन म्हणजे सहकार्य आहे सब्जेक्ट काही कॉलेजेसमध्ये, त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक चांगला स्पेशल व्हिडिओ बनवायचा आहे. एसपीचे व्हिडिओ हवे असतील तर तुम्हाला कमेंट करावं लागेल की एसपी, कारण मी एसपीचा आयएमपी क्वेश्चनचा व्हिडिओ नाही बनवणार. जर हवा असेल तर कमेंटमध्ये मला सांगा सर एसपीचे आयएमपी क्वेश्चनचा व्हिडिओ बनवा, तर आपण त्याकडे सुद्धा मूव्ह करायचं आहे. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.